सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. कालच्या भागात आपण पाहिले की रुक्मिणी अंबामातेच्या मंदिरामध्ये येऊन अंबामातेचा सर्व कुळधर्म पूर्ण करते आणि त्यानंतर ती एक एक पाऊल ज्यावेळेस परत फिरते त्यावेळेस मनातून ती याचना करत असते की श्रीकृष्ण मला भेटावा. श्रीकृष्ण अंबामातेच्या मंदिरात उपस्थित होते. बलभद्र नंतर यादव सेना घेऊन मागोमाग आलेला होता. कुलदैवताचे पूजन करून रुक्मिणी वळाली आणि एक एक पाऊल टाकत कृष्ण कामना करत निघाली. मनातून धावा करत होती. श्रीकृष्ण याच क्षणाची वाट पाहत होते. रुक्मिणीचे पूजन झाले हे कळताच त्यांनी माया अस्त्र सोडले आणि जेवढा दलभार घेऊन रुक्मी आणि शिशुपाल आले होते ते सर्व सैन्य मूर्छित झाले. अश्वारूढ सैन्यातील सैनिक खाली कोसळले. कृष्ण रुक्मिणीच्या दिशेने चालून गेले. समोरून डोळे दिपवणारा प्रकाश झोत जणू काही तिच्या दिशेने येत आहे असा तिला भास झाला. ज्या श्रीकृष्णांना संकटातून सोडवण्यासाठी ती धावा करत होती त्यांना समोरून येताना पाहून ती क्षणभर घाबरून गेली. आपले बंधू, दास दासी, रुक्मी व शिशुपालाचा एवढा दलभार आता काय होणार या विचाराने ती घाबरून गेली. श्रीकृष्ण अंबामातेच्या गाभाऱ्यात सरळ गेले. अंबामातेस प्रणाम करून एक पुष्पमाला त्यांनी उचलली आणि ती रुक्मिणीच्या गळ्यात घातली. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी अंबामातेच्या साक्षीने विवाहबद्ध झाले. आकाशातून देवगणांनी पुष्पवृष्टी केली. शंखनाद वाजू लागले, मंगलवाद्य वाजू लागली. जीवाशिवाच्या भेटीची अवघी सृष्टी साक्ष देत होती. रुक्मिणीला रथात श्रीकृष्णांनी बसवले आणि एक क्षण न दवडता श्रीकृष्ण द्वारकेस निघाले. आनंदाने सर्व देवगण आणि नारद नाचू लागले. नारदांनी हे पुरेपूर जाणले होते की आता यादव आणि मागध यांचे युद्ध हे होणारच. मोठमोठे वीर आता एकमेकांना भिडणार, शस्त्रावर शस्त्र आदळणार, रणात रणधेंडा नाचणार हे नारदांनी पुरेपूर ओळखले. तिच्या दासदासी त्यानंतर रडत रडत रुक्मीकडे आल्या आणि आपली वधू यादवांनी नेली हे कळताच तिचे अभिमानी चारही बंधू सावध झाले. त्या दासींकडे विचारपूस करू लागले आणि त्यांनाच दोष देऊ लागले. तुम्ही तिच्यासोबत रक्षणासाठी आल्या होत्या, असे तिचे रक्षण केले काय म्हणून त्यांना दूषणे देऊ लागले. त्यांनी त्या व्यक्तीचे वर्णन रुक्मी आणि शिशुपालास आणि तिच्या चारही बंधूस सांगितले, ज्यांच्या रथाला गरुडध्वज झळकत होता, पिवळा पितांबर नेसला होता, चंदनाचा टिळा होता, मुकुट आणि कुंडले धारण केलेली होती, वनमाळा परिधान केलेल्या होत्या. सुंदर डोळे असणारा व सावळ्या रंगाचा तो युवक रुक्मिणीला घेऊन गेला असे सांगत त्या ओक्साबोक्शी रडू लागल्या. रुक्मिणीच्या भावांनी अवघे सैन्य सावध केले आणि यादवांचा तळ होता त्या ठिकाणी आले. श्रीकृष्णास युद्धासाठी पाचारण करू लागले. युद्ध करण्याची कुवत नसेल तर रुक्मिणीला सोडून दे आणि आपले प्राण वाचव अशा प्रकारे मागधांनी ललकारी युद्ध मैदानात ठोकली. या सैन्यातील वीर एकमेकांना भिडले. शस्त्रांचा खणखणाट होऊ लागला, रक्ताचे पाट वाहू लागले, एकामागून एक बाण सुटू लागले. एकच हलकल्लोळ माजला. भीमकीला हे कळताच ती भीतीने थरथर कापू लागली. आता दोन्ही कुळांचा नाश होणे हे अटळ आहे आणि माझ्या कपाळी हा कलंक लागणार म्हणून ती चिंतेत पडली. भाऊ, भाचे, दीर, सासरे आता रणी पडतील आणि माहेरही आता आपले सुटणार म्हणून ती शोकाकुल झाली. आपण कोणालाही तोंड दाखवू शकणार नाही. आपण किती दुर्दैवी आहोत. आपले सासर आणि माहेर दोन्हीही तुटले म्हणून ती रडू लागली. त्यावेळेस श्रीकृष्णाने तिच्या मनाची अवस्था जाणली आणि पुढे काय झाले ते आता आपण पाहूया उद्याच्या भागामध्ये.